नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा TET परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे. पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील पांगिरा या कादंबरीचे लेखक आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारला आहे. तिमीर आणि तम. बघा, या ठिकाणी दोन शब्द आहेत. तिमीर आणि तम हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? आता तिमीर म्हणजे काय असतो? तिमीर म्हणजे अंधार. मग आपले योग्य उत्तर बघा काय पाहिजे. बघा, तिमीर आणि तम हे शब्द काय असतील? अंधार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी बघा काय विचारला आहे. पाप पुण्य. पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. मग समास कोणता यायला पाहिजे पहा. पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्वंद्व समास. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारला आहे. एखाद्याचे वाक्य. एखाद्याचे वाक्य अथवा बोलणे दाखवताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एखाद्याचे वाक्य किंवा बोलणे दाखवताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे. दुहेरी अवतरण चिन्ह. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. पुढील विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी बघा 4 जोडे आहेत. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी सांगायची आहे. आदर अनादर. बघा, या ठिकाणी बरोबर आहे. अर्वाचीन प्राचीन. बघा, या ठिकाणी बरोबर आहे. प्रसिद्ध कुप्रसिद्ध. बघा, या ठिकाणी बरोबर आहे. नागरी शहरी. आता नागरी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द काय असतो? नागरी ग्रामीण. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय. थोडक्यात समाधानी असणारा. थोडक्यात समाधानी असणारा कोण असतो? अल्पसंतुष्ट. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पुढील मन पूर्ण करा. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो एखादी मन असते आणि ती मन पूर्ण करा. बघा, या ठिकाणी काय पुढील मन पूर्ण करा. बावळी मुद्रा देवळी. बावळी मुद्रा देवळी निद्रा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. ग्रेस हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ग्रेस विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ग्रेस विद्यार्थी मित्रांनो माणिक सीताराम गोडघाटे बघा यांचं ग्रेस हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे. पुनर्जन्म. आता पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? संधी ओळखा. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो स्वर संधी आहे का, विसर्ग संधी आहे का, व्यंजन संधी आहे का, कोणती असेल? पुनर्जन्म या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय. करुणा अष्टके. करुणा अष्टके यांचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे? बघा, सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. करुणा अष्टके बघा कोणाची होती? संत रामदास महाराज. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उतारासोबत आहेत. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता कोसला ही कादंबरी कोणाची होती? कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. साकार निराकार बरोबर आहे. अपमान सन्मान बघा या ठिकाणी बरोबर आहे. कर्कश मंजूळ बघा या ठिकाणी बरोबर आहे. अपराधी दोषी. आता अपराधी दोषी बघा बरोबर आहे का? नाही.
म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अर्णव आणि रत्नाकर. अर्णव आणि रत्नाकर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा प्रश्न मागील परीक्षा बघा, मागील वर्षी हा शब्द या ठिकाणी विचारण्यात आला होता. रत्नाकर, अर्णव आणि रत्नाकर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द असतील? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. अर्णव आणि रत्नाकर हे शब्द काय असतील? समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, टारफुला. टारफुला बघा या पुस्तकाचे लेखक कोण असतील? टारफुला या पुस्तकाचे लेखक कोण असतील? सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 यायला पाहिजे. टारफुला या पुस्तकाचे लेखक शंकर पाटील आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी सजातीय स्वर ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर ओळखा. सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर बघा यायला पाहिजे. हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सजातीय स्वर, सजातीय म्हणजे काय? सारखेच असणारे सजातीय. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. अ, आ, इ, ई हे काय असतील? सजातीय स्वर या प्रकारचे स्वर आहेत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. सरिता, सविता, विहंग आणि उदक. आता पाणी म्हणजे बघा सर्वांनी सांगायचे, सरिता म्हणजे काय असतो? सरिता म्हणजे नदी. सविता म्हणजे काय असतो? सविता म्हणजे सूर्य. विहंग म्हणजे काय असतो? विहंग म्हणजे पक्षी. उदक म्हणजे पाणी. म्हणजेच या ठिकाणी पाणीचा उदक या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सामूहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता सामूहिक म्हणजे सर्वांचा. आता विरुद्धार्थी मग शब्द काय आला पाहिजे? सामूहिक, वैयक्तिक. वैयक्तिक या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कामाची टाळाटाळ करणारा आपण त्यांना काय म्हणतो? कामाची टाळाटाळ करणारा आपण त्यांना काय म्हणतो? कामचुकार. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अशा काही गोष्टी असतात त्या सर्वत्र सारख्या असतात. या अर्थाची मन कोणती यायला पाहिजे? बघा सर्वांनी सांगायचे, अशा काही गोष्टी असतात त्या गोष्टी सर्वत्र सारख्या असतात. बघा कोणते यायला पाहिजे? पळसाला पाणी 3च बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव हा ग्रंथ बघा त्यांनी लिहिला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. एक घाव दोन तुकडे. आता एक घाव दोन तुकडे याचा अर्थ काय आला पाहिजे? शरण जाणे होईल का? नाही. पटकन निर्णय घेणे. योग्य निर्णय घेणे होईल का? योग्य निर्णय घेणे होणार नाही. पटकन निर्णय घेणे. एक घाव दोन तुकडे, जे होईल ते होईल. म्हणजे काय आला पाहिजे? पटकन निर्णय घेणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अब्रू अत्तर. या ठिकाणी 2 शब्द आहेत. अब्रू आणि अत्तर हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. अरबी भाषेमधून अब्रू आणि अत्तर हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, जे शब्द आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करतात ते शब्द या शब्दांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतात? मनातील भावना प्रगट करणे. विशेषण होईल का? नाही. शब्दयोगी अव्यय होईल का? नाही. मनातील भावना प्रगट करणे याचे योग्य केवळ प्रयोगी अव्यय यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी कोणत्या ठिकाणी भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम नाही. बघा सर्वांनी सांगायचे, गुलामगिरी. गुलामगिरी हा शब्द भाववाचक नाम आहे. गुंडगिरी भाववाचक नाम आहे. मांगल्य भाववाचक नाम. लायक, लायकी. म्हणजे या ठिकाणी लायक हा शब्द भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, श्रीमंत व्यक्ती, शूर सैनिक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत? आता व्यक्ती कसा आहे पहा, व्यक्ती श्रीमंत आहे. सैनिक कसा आहे? शूर आहे. संख्यावाचक येईल का यामध्ये? नाही. सार्वनामिक येईल का? नाही. बघा यामध्ये गुण आहे पहा. सैनिक कसा आहे? शूर आहे. व्यक्ती कशी आहे? श्रीमंत आहे. म्हणजे गुण विशेषण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. मी चित्रपट पाहत आहे. मी चित्रपट पाहत आहे या वाक्याचा काळ ओळखा. आता या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का? मी चित्रपट पाहत आहे म्हणजे पूर्ण आहे का? नाही, अपूर्ण आहे. मग कोणत्या यायला पाहिजे? मी चित्रपट पाहत आहे. बघा हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी वाक्य बघा काय विचारले, तुला नेहमी असे सुयश मिळो. तुला नेहमी असेच सुयश मिळो. आता हे वाक्य आज्ञार्थी वाक्य होईल का? स्वार्थी वाक्य होईल का? विद्यार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी बघा या ठिकाणी वाक्य होणार नाही. संकेतार्थ वाक्य आहे का? नाही. स्वार्थी वाक्य.
तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो बघा, हे वाक्य विद्यार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. ज्या वाक्यामध्ये जो तो शब्द येतो बघा, जेव्हा तेव्हा जो तो, कोणते वाक्य असतात ते मिश्र वाक्य असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उल्लंघन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. उल्लंघन बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का. उल्लंघन या शब्दामध्ये व्यंजन संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रामूची बहीण हुशार आहे. रामूची बहीण कशी आहे, हुशार आहे. आता रामूची या ठिकाणी अधोरेखित शब्द आपल्या ठिकाणी रामूची. आता या ठिकाणी आपला विभक्ती ओळखायची पहा. रामू शब्द आहे, या ठिकाणी प्रत्यय लागलायची रामूची, चाचीचे. आता हे प्रत्यय कोड असतात चाचीचे. चाचीचे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, चांगले वाईट या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. चांगले वाईट, चांगले किंवा वाईट. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. चांगले वाईट, चांगले किंवा वाईट म्हणजे काय आलं पाहिजे, वैकल्पिक, दोन्हीपैकी एक. चांगले वाईट या शब्दामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गिरीश हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. गिरीश. आता यशवंत दिनकर पेंढारकर या कवीचं टोपण नाव काय आहे, यशवंत आहे. आत्मारावरावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय होतं, अनिल. शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव कोणतं आहे, गिरीश. बघा हा प्रश्न या ठिकाणी IMP आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे, शंकर केशव कानेटकर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा सर्वांत, तो रोज अभ्यास करतो कोणत्या यायला पाहिजे, तो रोज अभ्यास करतो सकर्मक कर्तरी या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द सांगा. आता या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. मुलगा पुल्लिंग शब्द आहे पहा, कुत्रा पुल्लिंग शब्द आहे, घोडा पुल्लिंग शब्द आहे, विदुषी. विदुषी हा शब्द काय असेल, स्त्रीलिंगी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. परीक्षेमध्ये बघा प्रश्न असतो, अनेक वचनी ओळखा, एक वचनी ओळखा. घर बघा, घर या ठिकाणी एक वचनी आहे. वीट एक वचनी आहे. सुई सुया, सुई पण या ठिकाणी एक वचनी आहे. चूक चुका, चुका मग या ठिकाणी शब्द काय असेल, अनेक वचनी या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. समजा आता एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील, आपण या ठिकाणी स्वल्पविराम या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो. स्वल्पविराम. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, वीज. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. सुमन म्हणजे फूल. आता चपला, वीज या शब्दाचा या ठिकाणी चपला या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे चपला. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सदोष या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द सांगा. सदोष, निर्दोष. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, शत्रू पक्षामध्ये सामील झालेला. शत्रू पक्षामध्ये सामील झालेला आपण त्यांना काय म्हणतो, आझाद शत्रू. ज्यांना एकही शत्रू नाही त्यांना आपण आझाद शत्रू असे म्हणतो. शत्रू पक्षामध्ये सामील झालेला आपण त्यांना काय म्हणतो, फितूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नावडत्या व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी ते आवडत नाही. नावडत्या व्यक्तीने कितीही चांगले काम करू द्या ते आपल्याला आवडत नाही या अर्थाची म्हण सांगा. पळसाला पाणी तीनच नाही, नावडतीचे मीठ आळणी. बघा या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण कोणती असेल, नावडतीचे मीठ आळणी. विषय क्रमांक पुढचा, बोचणी लागणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. बोचणी लागणे म्हणजे काय असतो, बोचणी लागणे म्हणजे मनास लागून राहणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. शूर, स्वामी, मंगल, गारवा. बघा गारवा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे. निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. आता सर्वांनी सांगायचे पहा, निर्मल स्वर संधी आहे का, विसर्ग संधी आहे का, व्यंजन संधी आहे का, यापैकी नाही. निर्मल या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकार, निर्मल कोणते यायला पाहिजे, विसर्ग संधी यायला पाहिजे. बघा निर्मल या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, विनाकारण, कारण नसताना. विनाकारण या शब्दामध्ये समास कोणता आहे, विनाकारण म्हणजे कारण नसताना अवयभाव समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. झाला होता प्रश्न. घर एक वचनी, केळ एक वचनी, वीट, फूल, फुले. फुले या ठिकाणी अनेक वचनी तो शब्द आहे. नायक या शब्दाचं स्त्रीलिंगी शब्द काय होईल, नायक. नायक या शब्दाचं स्त्रीलिंगी सांगा. नायक, नायिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाप, गुढी, गाजर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून
मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बाप, गुढी, गाजर. आता हे शब्द कोणत्या भाषेमधून आले असतील? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी अनिश्चित संख्याविषयी, अनिश्चित म्हणजे माहीत नाही. चौपट माहीत आहे बघा, चौपट माहीत आहे. 5 माहीत आहे. असली पुस्तके, अत्यल्प. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? अनिश्चित संख्यावाचक. अनिश्चित कोणता असेल? अनिश्चित माहीत नसेल. अत्यल्प म्हणजे किती? अत्यल्प म्हणजे किती माहीत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. संख्यावाचक विषय अनिश्चित कोणता असेल? अत्यल्प. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, त्रिभुवन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? त्रिभुवन या शब्दामध्ये समास कोणता आहे? ज्या समासामधलं पहिलं पद हे संख्यावाचक असते तो समास कोणता असतो? द्विगु समास असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. रामूने पेन कोठे ठेवला? रामूने पेन कोठे ठेवला? या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. रामूने. आता ने हा प्रत्यय लागला या ठिकाणी. ने एशी. ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. ने एशी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. विषय क्रमांक पुढचा पहा, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार. सर्वांनी सांगायचे केशव कुमार. केशव कुमार हे प्रल्हाद केशवात्रे या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आता कोणत्या यायला पाहिजे? आनंद, कानन, तिमीर, प्रमोद. प्रमोद म्हणजे हर्ष, आनंद. बघा जंगलचा समानार्थी शब्द या ठिकाणी कानन बघायला पाहिजे. कानन. तिमीर म्हणजे अंधार. बघा कानन हा शब्द काय असेल? जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी कानन यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष. विरुद्धार्थी विचारलाय. उत्कर्ष, अपकर्ष. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? कधीही नष्ट न होणारे. कधीच नष्ट न होणारे आपण त्यांना काय म्हणतो? शाश्वत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुष्काळामध्ये 13वा महिना. आता दुष्काळामध्ये 13वा महिना या म्हणीचा अर्थ काय पाहिजे? दुष्काळामध्ये 13वा महिना. आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे. एखादी बघा दुष्काळ असतो, त्या दुष्काळामध्ये अजून बघा या ठिकाणी भर पडते म्हणजे काय असतो? आपत्तीमध्ये आणखीन भर पडणे या म्हणीचा अर्थ आहे. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. खडा टाकणे म्हणजे काय असतो? खडा टाकणे म्हणजे काय? खडे टाकणे म्हणजे अंदाज घेणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी भावाचक नाम नाही. भावाचक नाम गोडवा. गोड, गोडवा. गोडवा भावाचक नाम आहे. मोठा, मोठेपणा. मोठेपणा भावाचक नाम आहे. चतुर, चतुराई भावाचक नाम आहे. शहाणा, शहाणपणा. शहाणपणा भावाचक नाम होईल. शहाणा भावाचक नाम होईल का? नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 भावाचक नाम नाही. मी चित्रपट पाहिला आहे. मी चित्रपट पाहिला आहे. वाक्यातली क्रिया पूर्ण आहे का? पूर्ण आहे. मी चित्रपट पाहिला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. देवा मला भारताचा पंतप्रधान कर. या वाक्याचा प्रकार सांगा. कोणता असेल? स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञा वाक्यामध्ये आहे का? आज्ञा या ठिकाणी येणार नाही. देवा मला भारताचा पंतप्रधान कर. विद्यार्थी वाक्य यायला पाहिजे बघा. हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रकार आहे. मनवंतर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मनवंतर. आता मनवंतर या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? मनवंतर या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दाची विभक्ती ओळखा. विवाहात. विवाह शब्द आहे या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. त इ आ. आता त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. तोंडपाठ. तोंडाने पाठ. तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तोंडपाठ. बघा तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. त्यांनी वाघाला ठार केले. त्यांनी वाघाला ठार केले. वाक्याचा प्रयोग सांगा. कर्तरी, कर्मणी. कर्तरी या ठिकाणी होणार नाही. कर्मणी पण नाही होणार. त्यांनी वाघाला ठार केले भावी प्रयोगास या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दाची चुकी जोडी ओळखा. मुलगा, मुलगी बरोबर आहे. कवी, कवयित्री बरोबर आहे. बोका, भाटी बरोबर आहे. श्रीमान. आता श्रीमान, श्रीमती यायला पाहिजे. श्रीमानचं श्रीमती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. ज्यावेळी एकाच प्रकार झाला होता प्रश्न आपल्याकडे, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असता आपण या ठिकाणी स्वल्पविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. जंगल, पक्ष्यांचा. आता घोळका कोणाचा असतो? मुलींचा घोळका असतो. फुलझाडांचा ताटवा असतो. पक्ष्यांचा थवा असतो. लोकांची गर्दी असते.
पक्ष्यांचा थवा असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे. महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.